जोरदार टाळ्या. खरमळे सर यांचा सन्मान होतोय. या ठिकाणी मुळे सरांसाठी जोरदार टाळ्या. सगळ्यांना विनंती आहे. अभिनंदन. आणि यानंतर सन्मान होतो या ठिकाणी धमाले मॅडम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. माझं नाव म्हणजे लग्नाच्या अगोदरचं संगीता सुदाम भोर आणि लग्नानंतरचं संगीता प्रवीण पोटे. मी म्हणजे आता जस्ट टीचरचं वर्क करते मुंबईमध्ये, इंग्लिश मिडियममध्ये मराठी सब्जेक्टचं. आणि म्हणजे मला असं सांगायचं की म्हणजे खरं तर लहानपणी म्हणजे शाळेत जात होतो, पहिलीपासून तर 7वीपर्यंत. तेवढं म्हणजे स्वतःला पण एवढं काही नॉलेज नव्हतं. पण हायस्कूलला गेल्यानंतर वाघदरे सर, चौधरी सर, वागचोरे सर यांनी खूप छान शिकवलं. म्हणजे आम्हाला मार्क तर बसायचा, पण त्यातून खूप सारं शिकायला भेटलं हे आज मला वाटतं. त्याच्यासाठी सरांचं आभार. थँक्यू. एवढंच बोलू शकते. नमस्कार, मी अमोल गजानन शिंदे. हॅलो, मी अमोल गजानन शिंदे आणि बस राहायला पुण्याला असतो आणि जॉब वगैरे पुण्यामध्येच करतो. ठीक आहे, थँक्यू. घाबरू नका, मी आहे. नाही घाबरायचं नाही, घाबरायचं नाही. पुढे नेक्स्ट जे माईकमध्ये कधीच बोलले नाही, घाबरू नका. जसं मी बोलते तसंच येऊन बोला. फक्त शिकवणारे शिक्षक आहेत, चुकला तर मारणार नाही आज ते. हा फक्त या तुम्ही सर, मारणार नाही ना. हां या. नमस्कार, माझे नाव लग्नाच्या आधी नमिता दिगंबर भोकळे, लग्नानंतर नमिता गणेश कानुसकर. आम्हाला सगळ्या सरांनी चांगल्या प्रकारे शिकवलं, त्यांच्याबद्दल मी आभार मानते. माझे नाव निशा रघुनाथ माझे नाव निशा बबन भोर, लग्नानंतरचे नाव निशा रघुनाथ बेल्लेकर. मी शेती क्षेत्रामध्ये काम करते. सगळे शिक्षक भेटले, त्यांनी आपल्याला भरपूर मार्गदर्शन केले, त्यांचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. माझं नाव सोमनाथ किसन कदम. माझा सलूनचा व्यवसाय आहे नारायणगावमध्ये. पहिलं मला असं सांगायचं आहे की संस्कार महत्त्वाचे. जे संस्कार या सरांनी मला लावलेले आहेत. शिक्षण कमी असलं तरी चालेल, पण संस्कार महत्त्वाचे आहे. सरांचा मी मनापासून आभार आहे. थँक्यू पप्पू दादा. आपल्या वर्गातला आता सगळ्यात आगाऊ विद्यार्थी कोण होता? लय त्रास दिला. या पुढे. चला या पुढे, चला लवकर. चला 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 लवकर या. या. माझे नाव वर्षा प्रभाकर भोर. ऐका सगळे. माझे नाव वर्षा प्रभाकर भोर आणि लग्नानंतरचा वर्षा कैलास जगताप. माझं गाव धालेवाडी आहे, विघ्नहर सहकारी कारखान्याजवळ. मी एक गृहिणी आहे. धन्यवाद. आता या. हॅलो, सरांपुढं पहिल्यांदाच बोलतो आहे. म्हणजे सरांबरोबर बोललेलं आहे, पण आता अशा पद्धतीने पहिल्यांदा बोलतो आहे. हां, तर माझं नाव आहे ना पवन महादेव हिंगे. सध्या मी बजाज IT मध्ये काम करतो आहे ॲज ए प्रोजेक्ट लीड म्हणून. आणि थोडासा वेळ घेतो तुमचा प्लीज, कारण सगळे 2-2 मिनटामध्ये म्हणतात. माझं काय 2 मिनटामध्ये होणार नाही आहे.
हां एक देणार का वेळ नंतर? हां चालेल. इंट्रोडक्शन मग आता जसं मुलींनी दिलं सांगतो, लग्न अगोदर पण माझं नाव पवन महादेव इंगेच होतं आणि आत्ता इथेच आहे आणि मी खोडचा आहे. थँक्यू. मॅडम या. हॅलो, माझं वैशाली रामचंद्र जाधव आणि लग्नानंतरचं वैशाली गिरीश शेळके. मी होममेकर आहे. सर्व शिक्षकांनी चांगलं शिकवल्याबद्दल सगळ्यांचे आभार. नमस्कार, माझं नाव अर्चना दशरथ भोर. आवाज येतो ना? सर मी MSc BEd केलं, MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री मास्टर केलं. आता मी सध्या केळकर कॉलेज मुलुंड येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करते. सायन्समध्ये इवन केमिस्ट्रीमध्ये मी मास्टर केलं. याला फक्त एकच माझं इन्स्पिरेशन होतं, वागचौरे सर. सर तुम्ही इतकं छान सायन्स शिकवलं ना, मला इतकी आवड झाली त्याच्यामध्ये की मी सायन्समध्येच माझं करिअर, इवन मी PhD पण करते आहे सध्या. तर मी नेहमी जेव्हा माझ्यापुढे आता 100 मुलं असतात वर्गात, जेव्हा मी शिकवायला उभी असते, तेव्हा मी फक्त सर माझा हाच विचार असतो की वागचौरे सरांनी मला जसं सायन्स शिकवलं केमिस्ट्री, तसं मी यांना देऊ शकते का. वर्गातून बाहेर पडताना माझा फक्त हा विचार असतो की मलाही तसंच शिकवायचं आहे, कारण ते पण तेवढेच डिझर्व करतात जे मी शिकले सरांकडनं. सर थँक्यू व्हेरी मच. तुमच्यासारखा शिक्षक मला परत आयुष्यात भेटला नाही. मी MSc केलं, BSc केलं. मुळे सर पहिलं तर सगळ्यात आधी माझं इन्स्पिरेशन आहेर सर, आहेर गुरुजी. असं इंग्लिश शिकवलं ना सर की नाही, म्हणजे इंग्लिशविषयी इतकी आवड निर्माण झाली. चौधरी सर नंतर मला तुमच्यानंतर चौधरी सरांनी, म्हणजे तो जो इंग्लिश जो तुम्ही स्टँडर्ड ठेवला होता शिकवण्याचा, तो सरांनी व्यवस्थित मेंटेन केला. मला आठवतं बोर्ड परीक्षेच्या आधी सर मला एवढे बोलले होते की आतापर्यंत जेवढे इंग्लिशमध्ये मार्क्स आणले मुलांनी त्याच्यापेक्षा तू जास्त आणशील असं मला वाटतं. आणि सर मला वाटतं आपलं आमची होती ना तिसरी बॅच, सगळ्यांमध्ये मी इंग्लिश चौथी, सगळ्यांमध्ये मी इंग्लिशमध्ये त्यावेळेस सर 78 मार्क्स आणले होते आउट ऑफ 100. मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा. सगळ्या सरांना माहिती आहे, डोळस मॅडमना पण माहिती आहे. आमची घरची परिस्थिती अतिशय बऱ्या 5 जणी बहिणी, एक भाऊ. खूप आम्ही ना असं शेतात काम करून वगैरे शिकलो. पण सर वागदरे सर तुम्ही एवढं इन्स्पिरेशन दिलं ना शिकत असताना, त्यामुळे आज जे आहे मी आज सांगितलं तुम्हाला आत्ताच की मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करते. गेले 14 वर्ष मी केमिस्ट्री शिकवण्याचं काम करते. पहिलं आळे येथे होते, आता गेली 4 वर्ष मी केळकर कॉलेजला शिकवते मुलुंडला. पण ते सगळ्यामध्ये सर फक्त तुमचा वाटा आहे की ज्यामुळे मी एवढं स्ट्रगल करून इथपर्यंत आले, फक्त तुमच्यामुळे सर. पुन्हा एकदा मी खरमाळे गुरुजी, प्रार्थना बोलायला आम्ही असायचो, तुम्ही ना पेटी वाजवायचे सर. तुम्ही म्हणजे आमच्या मनात फक्त हीच की देव माणूस, असा शिक्षक होणे नाही सर. जेव्हा ना मला वैभव बोलला की खरमाळे गुरुजी येणार आहे, बापरे मला इतकं भरून आलं ना की शीतल माहिती असेल तुम्हाला, माझी छोटी बहीण, ती बोलली खरमाळे गुरुजी येतील का, म्हणजे ते थकले नसतील का अजून. सर तेव्हा तुम्ही जसे होता ना तसेच आत्ताच. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही सगळेजण आलात. चौधरी सर क्लास टीचर 8वीपासून येता 8वी 9वी 10वी नाही मिळालं परत आयुष्यात कोणी असं टीचर शपथ नाही मिळाला जेवढं तुम्ही घडवलं. इवन आपली शाळा एवढं स्ट्रगल करून इथपर्यंत तुम्ही होता स्ट्रगल करत, आम्ही पण केलं. पण मनापासून खूप धन्यवाद सर तुमचे. आम्ही आज आयुष्यात आमच्या जे काही आहोत ना फक्त तुमच्यामुळे. नान्नीकर मॅडम मला त्यांची आठवण येते आज पण. आयुष्यात एकदा मार खाल्ला फक्त, मुळे गुरुजींचा मांडीवरती चापट्या खूप खाल्ल्या. स्कॉलरशिपमध्ये माझा नंबर आलेला सर तुमच्यामुळे. हां 3 मुलं आली होती, पूनम, मी आणि ज्योती, फक्त तुमच्यामुळे. आणि मला फुलसुंदर सरांची पण आता आठवण येते. त्यांनी पण खूप छान SST शिकवला. गुड सोल ही वॉज, रेस्ट इन पीस. आय नो. थँक्यू व्हेरी मच सर. चिखले सर आपला संबंध थोडासा कमी होता, आपण तुम्ही नव्हतातच आम्हाला शिकवायला. हां कमी होतात पण. आणि मी वागदरे सरांना सकाळीच बोललो, मला मॅथ्स काय आवडत नव्हता, पण गेले 1 वर्ष मी मॅथ्सची टीचर म्हणून पण काम केलं CBSEला. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. शेखरने मॅडम थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. मी वैशाली सुदाम भोर, माझं लग्नाच्या आधीचं नाव. लग्नानंतरचं वैशाली हेमंत सरवदे. मी लग्नानंतर मुलुंडला राहते. पण मला ॲक्च्युली वागदरे सरांचं, मी 8वी 9वीला असताना हिरोचं सूत्र मॅचमध्ये मला मॅच एवढं कठीण जायचं, मला आवडत पण नव्हता. पण सरांमुळे मी मॅच शिकली आहे. आणि मी आत्ता माझ्या मुलांना पण सांगते की आम्हाला त्यावेळी सर आम्हाला ओरडले तरी पण आम्ही करायचं. मला ते आठवण झाली, मी मॅचमध्ये पास होईल की नाही 10वीला.
पण 10वीला मला 58 मिळाले. पण मला असं वाटत होतं की मी मॅथमध्ये फेल होते की काय. बाकी सगळे सब्जेक्ट माझे चांगले होते. फुल सुंदर समाजशास्त्र घ्यायचे, पण समाजशास्त्र माझा एकदम आवडता विषय होता की तो मला समाजशास्त्रामध्ये चांगले मार्क होते. सायन्समध्ये वागताना सर मला एकदम ओरडलेलं. म्हणजे सायन्स पण माझं छान. मी 10वीपर्यंत शिकली. घरची परिस्थिती असल्यामुळे मी पुढे शिकली नाही. पण ही माझी बहीण आहे, हिने कॉलेज केलं का तर ती हुशार होती ना, म्हणून दादाने तिला कॉलेजला घातलं, पण मला नाही घातलं कारण मला शेतीची आवड होती. मग मी लग्नानंतर मी 10वी पास झाली. मी लग्नानंतर नर्सिंग केलं तिकडे मुलुंडला मुंबईमध्ये. मग नर्सिंगमध्ये पण मला इंग्लिशचा प्रॉब्लेम होता थोडा, पण चौधरी सरांनी इंग्लिश घेतलं होतं. पण मी प्रयत्न केला, त्याच्यामुळे मी नर्सिंगमध्ये पण पास झाली. आणि मी आता तिकडे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण काम करते, जॉब करते हॉस्पिटलमध्ये. तिकडच्या डॉक्टर वगैरे पण सगळे. पण माझं इंग्लिश तिकडे गेल्यानंतर छान झालं. पण मॅथ्ससाठी मी वागधरे सरांचं माझ्या मुलांना पण मी सांगते. आणि आधी धमाले मॅडम आणि डोळस मॅडम, ते आम्हाला 4वी 5वी 6वीला शिकवायला होते. ते पण आम्हाला त्यांनी छान शिकवलं. त्यामुळे बोलून मी माझे 2 शब्द आणि सगळ्या शिक्षकांचा आभार मानते. थँक्यू. नमस्कार गुरुजन. ॲक्च्युली माझं नाव पूनम दत्तात्रय भोर आणि तिकडलं पूनम मनीष कुमार गायकवाड. मी इंजिनिअरिंग केलं. मी लेक्चररशिप केले 4 वर्ष. नंतर मला गॅप झाला माझा. पण मी आत्ता आहे ना होम ट्युटर म्हणून मॅथमॅटिक्स आणि ॲबॅकसचे मी ट्युशन घेते. ॲक्च्युली म्हणायला गेलं तर प्रायमरीमध्ये जे मॅथ्सचं जे होतं माझ्यावरती, डोळस मॅडम आणि चिखले सर त्यांनी माझी सगळी भीती काढून टाकली. आणि हायस्कूलमध्ये वागदरे सरांच्या मार्गदर्शनाखाली मी मॅथ्समध्ये टॉप केलेलं मला आठवतं आहे 10वीला. आणि याच्यावरती मी आत्ता लाईफमध्ये पुन्हा मी स्टार्ट केले मॅथमॅटिक्ससाठी फक्त. त्याच्यामुळे मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानते. ॲक्च्युली आम्ही ह्या जगामध्ये आणि लाईफमध्ये पुढे आहोत ते ह्या सगळ्यामुळे. बरोबर. धन्यवाद. माझे नाव गणेश मारुती भोर. मी आता सध्या भोसरीमध्ये आराध्य एंटरप्राइजेस या नावाने वर्कशॉप वगैरे आहे माझे. माझे नाव सचिन तुकाराम भोर. मी सध्या हिवऱ्यातच आहे. माझं सायकलचं दुकान आहे, हॉटेल आणि हार्डवेअरचं आणि शेती. हॉटेल सांगितलं ना मी. आणि आता सर्वांनी शिक्षकांची नावं घेतलीत. मी काय सर्वांची नावं घेत नाही, पण हे सर्व शिक्षकांनी अतिशय उत्तम आम्हाला शिकवलं. आणि मी काय जास्त शाळा शिकलो नाही. नववीतनं मला 10वीतनं सोडून दिली बरं का. 10वीतनं सोडून दिली ना मी शाळा. धन्यवाद. माझं नाव माहिती आहे सगळ्यांना, पण तरी त्या एकदा सांगतो. वैभव विठ्ठल शिंदे. 21 जानेवारी 1984 जन्म तारीख. आणि 2000मध्ये 10वी पासआउट झाल्यानंतर प्रामुख्याने BSc ॲग्री 2007 साली पासआउट झालो. त्याच्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट केलं. त्यानंतर MSc इन फूड प्रोसेसिंगमध्ये केलं. नंतर मी 2 वर्ष डिप्लोमा कॉलेजला त्या ठिकाणी टीचिंगचं काम केलं. आणि 2011 पासून आत्तापर्यंत कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी फार्म मॅनेजर म्हणून काम पाहतो आहे. त्याचबरोबर हिवऱ्यामध्ये थोडीफार शेती आहे, तिकडे थोडंसं लक्ष देतो आहे. आणि आत्ताच जस्ट अक्षय तृतीयाला इथंच चौकामध्ये कृषी सेवा केंद्र पण चालू केलेलं आहे. तसं या कार्यक्रमानिमित्तानं TVला ते चालूच असतं आमचं. खरं तर शेतकऱ्यांसाठी ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळं आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल किंवा न्यूज असेल, तर 6 तालुक्यांमध्ये आम्ही काम करतो आहे. शेतकऱ्यांसाठी जे काही नवीन तंत्रज्ञान आहे ते शेताच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामुख्याने आमचं कृषी विज्ञान केंद्र करत असतं. या अनुषंगाने आत्ता परवाच मुळशी येथे आंबाबागेचं पिकाचं उत्पादनासाठी त्या ठिकाणी लेक्चर माझं झालेलं आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी शेतामध्ये जे काही संशोधन आहे ते पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करतो. माझे नाव स्वाती हनुमंत शिंदे. लग्नाच्या अगोदर आणि लग्नानंतर स्वाती दत्तात्रय जाधववाडी गाव. या सर्व शिक्षकांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. माझे नाव अश्विनी अर्जुन शिंदे. सासरचं नाव अश्विनी दिनेश भोर. मी लालखन हिवऱ्यामध्ये सहकार नगर येथे राहते, गृहिणी आहे. सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन चांगलं झालेलं आहे आम्हाला. आणि मी ग्रॅज्युएशन केलं, पण घरच्यांनी काही जॉब करून दिला नाही. एवढे बोलून. नमस्कार. माझे नाव अरविंद चंद्रकांत भोर.
मी सध्या ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये काम करत आहे. 2-3 व्हेकल्स आहेत, त्या नर्सरीचे मी वाटप करत असतो. बस. माझे नाव लग्ना अगोदरचे वैजंता एकनाथ खोकराळे, लग्नानंतरचे वैजंता संभाजी काराळे आणि मी एक गृहिणी आहे. मला हे सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. नमस्कार, नाव युवराज कुंडली, गाव युवराज नारायणगाव, शेती व्यवसाय करतोय. धन्यवाद. हसू नका, खरं बोलतोय. सगळ्यात भांडण करणारा माणूस हाच ना. मारामाऱ्या वगैरे सगळ्या नाही ते मुंडाला माहिती नाही. वर्गातला सगळ्यात कोणता विद्यार्थी सगळ्यात जास्त वेळा त्यालाच हाणलेले? ग्रुपमध्ये पण ग्रुप सगळ्यात जास्त कुणावर चिड होती वर्गामध्ये? हो, तो ग्रुप आहे ना, ग्रुप ॲक्टिव्ह राहण्यासाठी आहे ना काहीतरी टाकावं लागतं त्याच्यात. हां, मग काय होतं मग भांडण काय? हॅलो, माझं नाव प्रवीण रामदास शिंदे. मी सध्या ॲग्रिकल्चरमध्ये काम करतो आहे. कृषी समृद्धी सीड्स म्हणून कंपनी आहे. टोटल ऑल ओव्हर महाराष्ट्र पाहतो आणि थोडीफार शेती पण करतो घरी. आणि हे सर्वस्व आहे, हे सर्व गुरुजनांमुळे. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं वागदरे सर. हे जे इथपर्यंत यायचं कारण फक्त ओनली वागदरे सर आहे, दुसरं कोणीच नाही. कारण शिक्षण आहे ना, मी 8वीतून शाळा सोडून दिली होती, पळून जायचा मी, तर मला आहे ना उचलून आणायचे. नाही, खरोखर वागदरे सरांना धन्यवाद. नमस्कार, माझे नाव योगेश देसाई शिंदे. मी शेती क्षेत्रात काम करतो. मी 10वी नंतर BCom केलं आहे आणि वागदरे सरांना जास्त घाबरायचं मी. वागचोरे सर आणि वागदरे सर ते बरेच म्हणजे त्यांचा लय मार खाल्ला आहे मी. धन्यवाद. नमस्कार, मी मुंबईला राहतो सध्या देशातला आणि माझ्या स्वतःच्या 2 जिम आहेत. जिम ट्रेनर आहेत. सध्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे आणि पोरं नाही घडवतो. आपल्या वर्गातल्या बऱ्याच जणांच्या ढेरी कमी करायच्या असतील, तिकडे मागे ढेरी कमी करायच्या असतील तर त्यांना नंबर ठेवा तुमच्याकडे. हां, या इकडे पुढे या. सर, यांना जिमची गरज आहे ना बऱ्याच जणांना? तुम्हाला वाटतंय ना बऱ्याच जणांना जिमची गरज आहे ना? वागदरे सर, काय वाटतं? नमस्कार, प्रदीप तुकाराम शिंदे. सध्या नारायणगाव इथं माझे मेडिकल शॉप आहे 2. तर आमच्या आव्हानाला सर्वजण मित्रमंडळी हजर राहिली, त्याबद्दल सर्व मुलांचं मुलींचं अभिनंदन. त्याचबरोबर सरांना चिखलेगुडून नंबर घेतले मी. सर्व शिक्षकांना फोन केले, मॅडमला फोन केले. तसे आव्हानाला सर्व शिक्षक आले, त्याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन. बाकी धन्यवाद. नमस्कार, माझे नाव उमेश बबन भोर. मी शेती व्यवसाय करतो आणि दुग्ध व्यवसाय करतो. मॅडमचे सरांचे मनापासून आभार. नमस्कार, माझे नाव शशिकांत बारको भोर. मी आता टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस करतो आहे. धन्यवाद सगळे शिक्षकांचे आभार. आज जो या ठिकाणी जो मेळावा आपण आयोजन केलेलं, या मेळाव्याचं आयोजन करणाऱ्यांचं सर्वांचं मी आभार मानतो. आणि ही जी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पण मी आभार मानतो. आता माझं नाव डमक आहे, अजित शिवाजी डमक. तुम्हाला सर्वांना माहीत असेल ना, माहीत नाही, पण यातली जवळजवळ 70 ते 80% मुलांची माझी नाव पूर्ण तोंडपाठ असतात. पूर्ण नाव सांगतो मी. धन्यवाद.